नमस्कार मित्रांनो, आपण आज परत एक नवीन चर्चेचा मुद्दा घेऊन आलो आहे की महाराष्ट्रातील निवडणुका परत 6 महिने पुढे जातील का? काल महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी यांची काल विरोधी पक्षनेते सगळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात सगळ्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. त्यानंतर मध्यरात्रीतील घोळ, काही बदला मुद्दा, असे काही मुद्दे मांडले. त्यानंतर परत स्टेटमेंट आले की आम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. परत काल निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर परत प्रेस कॉन्फरन्स झाली. काय घडलं आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. ज्याने आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पोचवा. बघा मित्रांनो, काल परत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर परत पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेमध्ये बोलले की जोपर्यंत निवडणूक याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार नाही. पण या डॅमेज फक्त BJP होते. कारण का? महायुती होते. कारण का की विरोधक सगळे एकत्र झाले. त्यात राज ठाकरे सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. राज ठाकरेंनी कठोरात कठोर प्रश्न विचारले. त्यानंतर चर्चेनं उदाहरण आलं की राज ठाकरे सुद्धा महाविकास आघाडीचा भाग होतील का? आपण ते लवकरच निवडणुकांमध्ये समजणारच आहे आपल्याला. पण याच्यात भाजप आणि महायुती कशी डॅमेज होती हे बघणार आहोत मित्रांनो. हे बघा की विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणे की महायुती आमच्यासोबत येत नाही कारण त्यांना भीती आहे की ते निवडून येणार की नाही. असं एक संजय राऊत, उद्धव ठाकरे सेनेचे जे खासदार आहेत त्यांनी एक स्टेटमेंट केलं. त्यांना भीती की आम्ही एकत्र आलो तर आम्ही निवडून येऊ का नाही, त्यामुळे ते महायुतीवाले एकत्र येत नाही. याच्यात डॅमेज BJP होते. BJPला डॅमेज युएमच्या पद्धतीने काही मध्यरात्रीतील घोळमधून काही डॅमेज केलं जाते. आपण आज पत्रकार परिषदेमध्ये काय झालं ते बघणार आहोत मित्रांनो. ओके, बघूयात आता पत्रकार परिषद नेमकं काय झालं. आम्ही मतदार यादींमध्ये चुका आयोगाला पुरवण्याशी दाखवल्या. मुरबाड मतदारसंघात बूथ क्रमांक 8 मध्ये एकाच घरात 400 मतदार आहेत तर त्यांच्या घरासमोर डॅश लिहिण्यात आले आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक 258 मध्ये एका घरात 450 मतदार आहेत ज्यामध्ये घराचा पत्ता 0 आहे. कामठी मतदारसंघात 867 मतदार आहेत ज्याच्यासमोर घर क्रमांकच नाही. हा सुद्धा मुद्दा निवडणूक आयोगासमोर मांडला. तर पुढचा मुद्दा बघूया आपण आता पुढे बघणार आहोत. जयंत पाटील काय म्हणतात. नालासोपारा मतदारसंघात सुषमा गुप्ता यांचं नाव 6 वेळा नोंदवलं. 12 ऑगस्ट दुपारी त्यांच्या माहिती माध्यमांना दाखवली. पुराव्यानिशी ही बातमी दाखवण्यात आली पण त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता हे नाव काढण्यात आलं. याची पडताळणी कोणी केली हे प्रश्न आहे. त्यामुळे हा सर्व्हर दुसऱ्याच्या कोणीतरी वापरतो, कोणीतरी आपली मर्जीने नाव घालतो असा आमचा समज आहे, असाही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला. नंतर बाळासाहेब थोरात म्हणतात, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ही यादी 1 जुलै राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आली. 6-7 महिन्यात आम्ही ह्या यादीत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ही जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची होती. ती केंद्रीय निवडणूक आयोगाने केली नाही आणि राज्य निवडणूक आयोगाने ही आमची जबाबदारी नाही सांगत. आता दोष असणारी मतदार यादी आहे अशी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जाणार आहे. आम्ही जी बैठक केली त्यातून आमचं समाधान झालेले नाही आणि अशा यादीसोबत निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार नाही असं स्पष्ट मत बाळासाहेब थोरात यांनी मांडलं. तर राज ठाकरे काय म्हणतात ते बघूया. कांदिवली पूर्व मतदारसंघात एक नाव आहे धनश्री कदम. वडिलांचं नाव दीपक कदम, वय 23 वर्ष. आता नाव दीपक कदम, वय 117 वर्ष. 4 कोप मतदारसंघ. नाव नंदिनी चव्हाण, वय 124 वर्ष. वडिलांचं नाव
43 वर्ष गेल्या 5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. मग मतदार याद्यांमध्ये सुधारणासाठी अजून 6 महिने निवडणूक झाल्या नाही तरी काय फरक पडणार आहे? आम्ही 2-4 दिवसात निर्णय घेऊ, पण यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणार नाही. सगळ्या नेत्यांचं एकच स्पष्ट मत आहे मित्रांनो, आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार नाही. नंतर उद्धव ठाकरे काय म्हणतात, आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय ज्यामध्ये राजकीय पक्षांची भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका घेण्यासाठी भाजप समोर येत नाही. इलेक्शन अशा प्रकारे करायचं असतील तर सिलेक्शन करून मोकळे व्हा. राजकीय पक्ष म्हणून आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय. दोन्ही आयुक्तांसमोर एकच आहे. केंद्राच्या प्रतिनिधीसमोर भेटलो तर ते एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहे. सुप्रीम कोर्टाचा संदर्भ आम्हाला त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट निवडणूक अशा प्रकारे घेण्यासाठी सांगत नाही. मतदार यादीत दोषमुक्त असायला हवी. व्हीव्हीपॅट मशीन यावेळी नसणार आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? ह्या असं पत्रकार परिषदेत सगळ्या नेत्यांनी मांडलं. मतदार याद्यांमध्ये दुरुस्त होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार नाहीत. मतदार यादीचं काम हे केंद्रीय निवडणुकीचं आहे असं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने म्हटलं. पण हे खरंच केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे का? आणि त्याच्यात ज्या दुरुस्त्या करायच्या आहेत त्या परत सर्वेक्षण करून परत त्यांची पडताळणी करून दुरुस्त करून निवडणुकीला सामोरं जाणं. पण सुप्रीम कोर्टाचे आदेश जानेवारीपर्यंत आहेत की जानेवारीपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊन निकाल लावा. पण आता परत एकदा सुप्रीम कोर्टात तर जावंच लागेल निवडणूक आयोगाला, कारण काही पक्षच डायरेक्ट निवडणुकीला सामोरं जायचं नाही म्हणतायत. तर परत एकदा सुप्रीम कोर्टात जाऊन अपील करून कोर्ट काय निर्णय घेईल याच्याकडे बघावं लागणार. SIR प्रोसेस काय असते? केंद्रीय निवडणुकीने ठरवलं की आपल्याला SIR प्रोसेस राबवायची. ती SIR प्रोसेस समजून घ्या बिहारमध्ये झाली. SIR प्रोसेस काय असते? निवडणूक ज्या मतदार याद्या असतात ती नावाची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाते. पडताळणी करून की बिहारमध्ये कसा टप्पा होता, बिहारला 3 महिने लागले. 1 ऑगस्ट पहिला ड्राफ्ट आला, बरोबर? म्हणजे साधारण 24 जून ते 25 जुलैपर्यंत पडताळणी झाली. त्यानंतर पहिला ड्राफ्ट 1 ऑगस्टला आला. 1 ऑगस्टला ड्राफ्ट आला. त्याच्या काही हरकती असतात, त्या हरकती किती एक महिना नोंदवल्या गेल्या. त्यानंतर अंतिम ड्राफ्टसाठी असे 25 दिवस लागले. नंतर 30 सप्टेंबरला पर्यंत पूर्ण हरकती नोंदवल्या गेल्यानंतर 25 दिवसानंतर फायनल ड्राफ्ट समोर आला. म्हणजे ह्या प्रोसेसला 3 महिने लागतात. आणि महाराष्ट्राची लोकसंख्या पाहिली तर एक 6 महिने तरी लागते, कारण महाराष्ट्राची लोकसंख्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असं सगळी लोकसंख्या पकडून की भौगोलिक अडथळे नाही का, भौगोलिक अडथळे अजून कुठे काही अडचण आली तर एक 6 महिने आपण धरू. 6 महिने म्हटलं तर एप्रिल मे पर्यंत SIR याचा फायनल ड्राफ्ट येऊ शकतो. पण हे भाजपला पडवणार नाही. कसं काय की सगळे एक सोबत, भाजप ते एका साईडला आहे, महायुती ते एका साईडला जाईल. ते महायुती याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पूर्णपणे डॅमेज बसण्याची शक्यता आहे. तर UMचा मुद्दा लोकसभेलाही आणला होता. लोकसभेला महाराष्ट्रात महायुतीची कमी सीट आली. परत विधानसभेला विरोधी पक्षनेत्यांनी असे स्टेटमेंट केले, महिला 1500 रुपये म्हणजे लाडकी बहीण योजना आली, त्यामुळे यांचे मतदान पडले किंवा यांनी निवडणूक आयोग यादीमध्ये काहीतरी घोळ केला, UM मध्ये काही घोटाळे केले, त्यामुळे यांची सरकार आली. पण तो चर्चेचा मुद्दा म्हणला मित्रांनो. पण आता खरंच 6 महिने निवडणुका पुढे जातील अशी दाट शक्यता, कारण SIR तर घेण्याचं ठरवलं केंद्रीय निवडणूक आयोगाने, तर 100% 6 महिने, लोकसंख्या महाराष्ट्राची जास्त असल्यामुळे 6 महिने कमीत कमी लागतील, असा एक अंदाज वर्तवला जाते.
तुम्हाला काय वाटतं, निवडणुका खरंच पुढे जातील का? नक्कीच आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नक्कीच लवकर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.